आणि सर्वांनाच या विषयात शुभेच्छा। सर्वांना कावडी मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे गटाचे अध्यक्ष विधानमंडळ गटाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून शुभेच्छा देतो। आमचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक विजय आम्हाला मिळाला। मोदीजींनी एक है तो सेफ है, एक है तो सेफ है हा नारा दिला आणि संपूर्ण फडणवीस यांना मनापासून शुभेच्छा देतो। आमचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक विजय आम्हाला मिळाला। मोदीजींनी एक है तो सेफ है, एक है तो सेफ है हा नारा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने एक है तो सेफ है हा नारा स्वीकारला। आमच्या एकनाथ शिंदेजी आणि महायुती सरकारने केलेल्या योजना आणि दिलेला जाहीरनामा हा जनतेने स्वीकारला। अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले कामं जनतेने मान्य केले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डबल इंजिन सरकार, मोदी सरकार, महाराष्ट्र सरकार मिळून डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला क्रमांक 1 करू शकतं, देशातलं 1 नंबरचे राज्य करू शकतं हे जनतेने स्वीकारलं आणि म्हणून आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला। मी माननीय आमचे नेते देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचं कुशल संघटनात्मक निवडणुकीचं नियोजन आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांनी आम्हाला दिलेलं संघटन कौशल्य, आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णवजी, आमचे शिवप्रकाशजी आणि संपूर्ण केंद्राची आमची टीम या ठिकाणी सर्वांनीच खूप मोठं सहकार्य आम्हाला केलं। आमचे नितीन गडकरीजी यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला आणि आज मला अभिमान आहे की आज महाराष्ट्राच्या केंद्रातल्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने आम्हाला महाराष्ट्राला महाविजय हा मिळवून देण्याकरता काम केलं आहे, मी सर्वांचा आभार मानतो। आणि मोदींच्या नेतृत्वातला हा मोठा महाविजय, देवेंद्रजींच्या कामावर झालेला महाविजय, एकनाथजीच्या संपूर्ण नेत्यांच्या, अजित पवारांच्या कामामुळे झालेला महाविजय आणि पुढच्या काळामध्ये जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू। आमचं सरकार जेव्हा देवेंद्रजी उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, आमचे एकनाथजी, अजितदादांचे सर्व त्या ठिकाणी सरकार बनेल आणि या ठिकाणी जे आमचं सरकार बनेल ते अत्यंत महत्त्वपूर्ण सरकार, महाराष्ट्राला आतापर्यंत विकास, सर्वात मोठं विकासाचं सरकार, सर्वात जास्त विकास करणारं सरकार, जनतेला आशा अपेक्षा पूर्ण करणारं सरकार महाराष्ट्रात येईल। खरं तर आज मी आमचे विजय रुपानीजी जे आमचे निरीक्षक आले होते, आमच्या निर्मला सीतारामन, त्यांचेही मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आणि भारतीय जनता पार्टीकडनं आभार मानतो। आमचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल तसा शपथविधी होईल। आज तर देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा चर्चा करतील, आमचं केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल आणि त्यातनं जे काही ठरेल ते आपल्याला उद्या दिसेल। आमची पार्टी ही सामूहिक निर्णय करणारी पार्टी आहे। आमच्या महायुतीमध्ये एकनाथजी, अजितदादा, आमचे 13 पक्ष आहे, सर्वांशी चर्चा करावी लागतं। सरकार बनवताना असं नाही आहे की बाबा आजच भाजपाने आपला मुख्यमंत्रीपद बनवून टाकलं, असं नाही आहे। आम्ही सर्व महायुतीला चर्चा करून एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा बसून, आमचं केंद्रीय नेतृत्व बसून, याला वेळ लागतो।
आणि आमचे पोटफोलिओ का राहतील, आमच्याकडे पालकमंत्री कसे राहतील, हे सर्व चर्चा होतं. शेवटी सरकार पूर्ण बसतं आणि त्यामुळे मला वाटतं थोडा उशीर होणं योग्य आहे. पण त्या ठिकाणी महाराष्ट्राला पुढचे 5 वर्ष न्याय मिळाला पाहिजे याचं सरकार आमची बनवतो आहे. त्यामुळं थोडा उशीर झाला तरी याचा आनंद पूर्ण महाराष्ट्राला आहे. देखिए, आज भारतीय जनता पार्टी विधिमंडल गठ के लिए हमारे महाराष्ट्र के नेता देवेंद्र फडणवीस जी का चयन हुआ है. महाराष्ट्र की 14 करोड़ जनता की ओर से, महायुति की सभी कार्यकर्ता की ओर से, हमारे महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के लाखों कार्यकर्ताओं की ओर से और महाराष्ट्र की जनता की ओर से मैं देवेंद्र फडणवीस जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं. हमारे प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाविजय की संकल्पना हमने की थी और मोदी जी के नेतृत्व में हम सबने जो मोदी जी ने नारा दिया है, एक है तो सेफ है, एक है तो सेफ है, ये नारा सारे महाराष्ट्र के 18 पगड़ जातियां, सभी धर्मों ने, सभी समाजों ने स्वीकार किया और ये नारे को लेकर हम आगे गए. ये महाराष्ट्र में सब एक रहे, सेफ रहे, ये आधार पे हम सामने गए और मोदी जी के नेतृत्व में डबल इंजन सरकार, केंद्र की सरकार और राज्य की सरकार, दोनों सरकार मिलकर महाराष्ट्र को देश का क्रमांक 1 का राज्य बनाने का जो हमारा प्रयास है, हम लोगों ने वो प्रयास किया है. एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में जो सरकार बनी थी 2.5 साल, तो मोदी जी की सरकार और एकनाथ जी की सरकार मिलकर जिस प्रकार से महाराष्ट्र में विकास हुआ है, महाराष्ट्र में योजनाएं बनी है, ये योजना को जनता ने स्वीकार कर लिया. आने वाले 5 साल हम जनता को जो मैनिफेस्टो देने वाले हैं वो भी जनता ने स्वीकार कर लिया. हमारा जो मैनिफेस्टो है वो भी स्वीकार कर लिया है. जनता ने ऐतिहासिक जीत दी है. हमारे देश के गृह मंत्री अमित भाई शाह जी ने जिस प्रकार से कुशल संगठन नियोजन हमको दिया है, जिस प्रकार से अमित भाई ने छोटे छोटे कार्यकर्ताओं को लेकर प्रवास किया है, उनका जो ऊर्जा हमको मिली है, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी ने जिस प्रकार से हमें संगठन का मजबूती दी है, हमारे केंद्रीय नेतृत्व, सारे केंद्रीय नेतृत्व ने हमारे यहाँ पर आकर जिस प्रकार से भूपेंद्र यादव जी, अश्विनी वैष्णव जी है, नितिन गडकरी जी है, हम सारे नेता, कम से कम हमारे सारे मुख्यमंत्री, सबने आकर हमारे कार्यकर्ताओं को उत्साहित किया, जनता को वादा किया. वो वादा हमारी सरकार पूरा करेगी और निश्चित रूप से देवेंद्र फडणवीस जी की सरकार ये 2014 से 19 में जिस प्रकार से काम कर रही थी, अभी 2.5 साल जिस प्रकार से एकनाथ जी ने काम किया है, आने वाले 5 साल भी महाराष्ट्र के इतिहास में मजबूती देने वाले होंगे. ये बहुत बड़ा ऐतिहासिक जीत है और माननीय देवेंद्र जी का जो चुनाव, ये उनका जो उनको चुना गया है, उनको नेतृत्व दिया गया है, ये नेतृत्व महाराष्ट्र को बहुत आगे लेके जाएगा, ऐसा मुझे विश्वास है. टीसीएम के साथ कल कितने मंत्री शपथ लेंगे और क्या एक है तो सेफ का नारा जो टी-शर्ट लोग पहन कर घूम रहे हैं, कल वहां पर दिखाई देगा ये वापस से? देखिए, जनता में खुद में ये उत्साह है कि हम लोग टी-शर्ट पहने, हम लोग फेटे लगाए, एक है तो सेफ है का टी-शर्ट पहने, ये खुद ही जनता कर रही है, खुद ही युवा कार्यकर्ता कर रहे हैं और बहुत जनता में विश्वास है. रह गई बात शपथ विधि की, तो हमारे एकनाथ जी, देवेंद्र जी, अजीत दादा मिलकर और हमारा केंद्रीय नेतृत्व मिलकर जो निर्णय लेंगे वो निर्णय से आगे जाएगा. क्या महायुति में सब खुश है? क्या डीसीएम के लिए मांगे खुश है? देखिए, हम सारे एक ही है और सब एक है तो सेफ है हम सब लोग, और चिंता मत करिए. एकनाथ जी भी है, अजीत दादा भी है, हम सब लोग एक है. आपको चिंता करने की जरूरत नहीं है. निश्चित रूप से जिस प्रकार से जनता ने हमको मैंडेट दिया है, उसी मैंडेट पे महाराष्ट्र में काम होगा. सविस्तर अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उशीर का लागला यावरती सुद्धा त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. आम्ही तिघे मिळून एकत्रित हा विजय मिळवलेला होता, त्यामुळे घाई गडबडीत कोणताही निर्णय घेतलेला नाही. बसून सगळ्याच संदर्भात, म्हणजे जर सरकार स्थापन करायचंय तर त्यासाठी मंत्रिपद, पालकमंत्रीपद या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता एक महत्त्वाची बैठक सुद्धा तिघांची एकत्रितरित्या पार पडणार आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. तर कोणाचीही नाराजी नव्हती, नाही, राहणार नाही, याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.